स्टडी ऑफ साऊंड या चॅप्टरमध्ये आज आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ साऊंड याबद्दल माहिती घ्यायची आहे. साऊंडचं रिफ्लेक्शन कसं होतं, कोणत्या नियमाने होतं, त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. आपल्या या टेक्स्टबुकमध्ये रिफ्लेक्शन ऑफ साऊंड अंतर्गत एक कृती दिलेली आहे, ती करून पाहायला सांगितली. ट्राय दिस. ती कृती आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. पहा काय सांगितलंय की एक कार्डबोर्ड घेऊन त्याच्यापासून दोन पुरेशा लांबीच्या आणि सारख्या आकाराच्या अशा ट्यूब्स तयार करायला सांगितलेले आहे. आपण एक कार्डबोर्ड घेतलाय असं गृहीत धरू आणि त्याच्यापासून अशा प्रकारचे हे दोन पुरेशा लांबीचे आणि सारख्याच आकाराचे आपण हे पाईप तयार केले, म्हणजे ट्यूब्स तयार केले, नळ्या तयार केलेल्या आहेत असं लक्षात ठेवू. आणि या दोन्ही ट्यूब्स आपण एका गुळगुळीत पृष्ठभाग असलेल्या भिंतीच्या जवळ या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवलेले आहे. एका नळीच्या म्हणजे एका ट्यूबच्या ओपन एंड जवळ आपण एक क्लॉक ठेवलेली आहे आणि दुसऱ्या या ट्यूबच्या ओपन एंड जवळ आपण आपला कान धरलेला आहे. ते कान धरलेला आहे असं लक्षात घेऊ की ज्याच्यामुळे आपण या घडीचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत या टोकाजवळ. आता या दोन ट्यूब मधील जो अँगल आहे तो अँगल आपल्याला असा ठेवायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी या क्लॉकचा जो टिकिंग साऊंड आहे तो स्पष्ट ऐकवायला पाहिजे. मीन्स adjust the angles of these two tubes till you can hear the clear sound of the clock. आणि जेव्हा तुम्हाला या ठिकाणी सुस्पष्ट आवाज ऐकू येतो या क्लॉकचा, नाउ यू मेजर द अँगल. You measure the angle of incidence and the angle of reflection. इथे लक्षात घ्या की ही जी पहिली ट्यूब आहे या फर्स्ट ट्यूबने या वॉलच्या या नॉर्मलशी पहा, ही ट्यूब ज्या ठिकाणी अँगल करते, ज्या पॉइंटवर अँगल करते वॉलवर, त्या वॉलचा जो पृष्ठभाग आहे त्या वॉलच्या पृष्ठभागाला त्या पॉइंट पासून आपण जर एक परपेंडिक्युलर काढला तर या परपेंडिक्युलर सोबत या ट्यूबने केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि या दुसऱ्या ट्यूबने या परपेंडिक्युलरशी म्हणजे या परपेंडिक्युलरला आपण नॉर्मल असे म्हणतो, या नॉर्मलशी या ट्यूबने केलेला अँगल जो आहे त्याला म्हणतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे दोन्ही अँगल तुम्ही मोजा आणि या दोन्ही अँगल मधील आपल्याला या ठिकाणी संबंध शोधायचा आहे. म्हणजे व्हॉट इज द रिलेशन बिटवीन इन दीज टू अँगल्स. यू विल फाइंड दॅट बोथ द अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स. हे दोन्ही अँगल एकाच मापाची आहेत हे तुम्हाला लक्षात येतं. तुम्ही याच्यापूर्वी रिफ्लेक्शन ऑफ लाईट याबद्दल माहिती घेतलेली आहे.
पहा इथे लक्षात घ्या की हा पृष्ठभाग आहे, हा वॉलचा पृष्ठभाग आहे. इथे पहा ही वॉल आहे, या वॉलचा हा पृष्ठभाग आहे, तो आपण इथं काढलेला आहे. ही ट्यूब जी आहे, या ट्यूबचे जे काही डायरेक्शन आहे वॉलला या पद्धतीने आहे. आणि या क्लॉकचा साऊंड या वॉलवर जाऊन आदळत आहे, म्हणजे क्लॉकचा साऊंड या डायरेक्शनने जात आहे आणि वॉलवर या पॉइंटवर जाऊन हा साऊंड पडत आहे. या वॉलला या पॉइंट, या वॉलवर जो हा पॉइंट आहे जिथे हा साऊंड जाऊन पडत आहे, हा जाऊन पडणारा साऊंड म्हणजे इन्सिडंट साऊंड. कोणता साऊंड? इन्सिडेंट साऊंड. हा इन्सिडेंट साऊंड या वॉलवर ज्या पॉइंटवर जाऊन पडत आहे त्या पॉइंटला म्हणतो पॉइंट ऑफ इन्सिडन्स. काय म्हणतो? पॉइंट ऑफ इन्सिडन्स म्हणतो. आणि या पॉइंट पासून आता हा साऊंड जो या वॉलवर जाऊन पडलेला आहे, इन्सिडंट साऊंड, तो रिफ्लेक्ट होतो. हा रिफ्लेक्ट झालेला साऊंड याला आपण म्हणतो रिफ्लेक्टेड साऊंड. काय म्हणतो? रिफ्लेक्टेड साऊंड. ही वॉल, हा पॉइंट ऑफ इन्सिडन्स, यांच्यापासून या वॉलला आपण जर परपेंडिक्युलर काढला, या ठिकाणी काय काढला? परपेंडिक्युलर. तर या परपेंडिक्युलरला म्हणतो नॉर्मल. मग या नॉर्मलशी या इन्सिडंट साऊंडने तयार केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स, हा अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि या ठिकाणी या रिफ्लेक्टेड साऊंडने या नॉर्मलशी केलेला हा जो अँगल आहे याला म्हणतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. या डायग्रामवरून आपल्याला काय लक्षात येतं? पहा या ठिकाणी आपल्याला हे जे साऊंडचं रिफ्लेक्शन होतं हे नियमाने होतं हे लक्षात येतं. आणि हे नियम कोणते ते आपण पाहूया. लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ साऊंड अंतर्गत. लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ साऊंड आर सिमिलर टू द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मी काय म्हटलं की साऊंडचे रिफ्लेक्शनचे जे लॉज आहेत ते लाईटच्या रिफ्लेक्शनच्या लॉज प्रमाणेच आहेत. काय आहेत? नंबर 1, पहिला नियम, इन्सिडंट साऊंड अँड रिफ्लेक्टेड साऊंड and normal, they lie in a same plane. हा इन्सिडंट साऊंड, हा रिफ्लेक्टेड साऊंड आणि नॉर्मल हे सर्व एकाच प्रतलात आहेत. आपल्याला हे एका कागदावर काढता आलेलं आहे, म्हणजे हे सर्व एकाच प्रतलात असतात. हा पहिला नियम. दुसरा, इन्सिडंट साऊंड अँड रिफ्लेक्टेड साऊंड दे आर ऑपोजिट टू द नॉर्मल. इन्सिडंट साऊंड आणि रिफ्लेक्टेड साऊंड हे नॉर्मलला गृहीत धरलं तर एकमेकांच्या अपोजिट आहे. नॉर्मलच्या डावीकडे इन्सिडंट साऊंड आहे तर नॉर्मलच्या उजवीकडे रिफ्लेक्टेड साऊंड आहे. म्हणजे हे दोन्ही नॉर्मलशी गृहीत धरून
अपोजिट साईडला आहेत असं आपण म्हणतो. एकमेकांच्या अपोजिट साईडला आहेत इन्सिडेंट साऊंड आणि रिफ्लेक्टेड साऊंड. आणि तिसरा लॉ ऑफ रिफ्लेक्शन आपल्याला काय लक्षात येतो पहा, द मेजरमेंट ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द मेजरमेंट ऑफ अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्सच्या कोनाचा माप आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन च्या कोनाचा माप हा समान असतो. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे समान मापाचे असतात हे आपल्याला लक्षात येतं. अशीच लॉज आहेत लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईटची. त्यामुळे आपण काय म्हणतो, लाईट आणि साऊंड यांची जी रिफ्लेक्शनची लॉज आहेत ती सेम आहेत हे आपल्याला इथं लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय लक्षात आलेलं आहे की रिफ्लेक्शन ऑफ साऊंड इज सिमिलर टू द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लॉज ऑफ reflection of sound are same to the laws of reflection of light हे आपल्याला इथं लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपण ही माहिती इथं पाहिलेली आहे. लक्षात ठेवा, ही जी वॉल आहे इट इज अ स्मूथ सरफेस्ड वॉल. ही जी भिंत आहे इथं ही अतिशय गुळगुळीत अशा पृष्ठभागाची ही भिंत आहे. यानंतर आपल्याला पुढील माहिती पाहायची आहे ती म्हणजे गुड अँड बॅड रिफ्लेक्टर्स ऑफ साऊंड. काय म्हटलं मी, गुड अँड बॅड रिफ्लेक्टर्स of sound. Good and bad reflectors of sound. याबद्दल आपण माहिती घेऊया. म्हणजे गुड आणि बॅड असे परावर्तक याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. म्हणजे साऊंडचे चांगले परावर्तक आणि साऊंडचे अयोग्य परावर्तक काय असतात ते आपण इथे पाहणार आहोत. परावर्तक म्हणजे असा पृष्ठभाग की ज्याच्यावर साऊंड पडल्यानंतर तो तिथून रिफ्लेक्ट होतो म्हणजे परावर्तित होतो. पहा, how much of the incident sound gets reflected decides whether a reflector is a good or a bad reflector. मी काय म्हटलं की एखाद्या पृष्ठभागावर जेव्हा साऊंड पडतो तेव्हा तिथून तो किती रिफ्लेक्ट होतो, किती प्रमाणात तो रिफ्लेक्ट होतो, यावरून ज्या पृष्ठभागावर तो साऊंड पडलेला आहे तो पृष्ठभाग म्हणजे तो परावर्तक चांगला आहे का अयोग्य आहे हे ठरवले जाते. पहा, अ हार्ड and flat surface, it is a good reflector. मी काय म्हटलं की कठीण व सपाट जो काही सरफेस असतो, पृष्ठभाग असतो, त्याच्यावरून
ध्वनीचं रिफ्लेक्शन हे चांगल्या प्रकारे होतं, म्हणून असा पृष्ठभाग हा गुड रिफ्लेक्टर असतो. तर याच्या उलट जर सांगायचं म्हटलं तर क्लॉथ्स, पेपर, कर्टन्स, कार्पेट, त्याच्यानंतर फर्निचर, etc. they absorb the sound instead of reflecting it, and that's why they are the bad reflectors. पहा, गुड रिफ्लेक्टर्स कोणाला म्हणायचं आणि बॅड रिफ्लेक्टर्स कोणाला म्हणायचं हे लक्षात येतं. जो सरफेस साऊंडला जास्तीत जास्त रिफ्लेक्ट करतो, ज्या सरफेसवर साऊंड वेव्ह येऊन पडल्यानंतर त्याच्यातील जास्तीत जास्त साऊंड वेव्हला जो रिफ्लेक्ट करतो, असा सरफेस गुड रिफ्लेक्टर असतो. पण ज्या सरफेसवर साऊंड वेव्ह येऊन पडल्यानंतर तो सरफेस जास्तीत जास्त साऊंड वेव्ह स्वतः शोषून घेतो, ॲब्सॉर्ब करून घेतो आणि खूपच कमी साऊंड वेव्हला तो काय करतो, रिफ्लेक्ट करतो, असा जो सरफेस असतो त्याला बॅड रिफ्लेक्टर्स म्हणतात. द रिफ्लेक्टर or the surface which absorb the more sound waves, such type of the surface is called as bad reflector. उदाहरणामध्ये क्लॉथ्स, कपडे, त्यानंतर पेपर, त्याच्यानंतर कर्टन्स म्हणजे पडदे, कार्पेट, फर्निचर, हे काय करतात, त्यांच्यावर पडलेल्या साऊंडला ते ॲब्सॉर्ब करून घेतात, त्यामुळे खूपच कमी साऊंड ते रिफ्लेक्ट करतात, म्हणून हे बॅड रिफ्लेक्टर आहेत, हे आपल्याला इथं लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय लक्षात आलेलं आहे, गुड रिफ्लेक्टर कोणास म्हणायचं आणि बॅड रिफ्लेक्टर कोणास म्हणायचं हे आपल्याला इथं लक्षात आलेलं आहे. यानंतर आपल्याला इको म्हणजे काय हे पाहायचंय. इको याबद्दल आपण माहिती घेऊया. इको काय असतं ते आपण इथे समजून घेऊया. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे हिल स्टेशनवर जेव्हा आपण व्हिजिट देतो तेव्हा अशा ठिकाणी एखादा तरी इको पॉइंट असतो, म्हणजे प्रतिध्वनी स्थळ असतं. म्हणजे काय की या ठिकाणी अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही मोठ्याने ओरडता, ओरडल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला पुन्हा तोच ध्वनी ऐकू येतो. म्हणजे एखाद्या जर तुम्ही हिल स्टेशनवर गेला, उंच पर्वतांवर गेला, आजूबाजूला जर मोठमोठी पर्वतं असतील आणि अशा ठिकाणी एखाद्या पॉईंटवर जेव्हा तुम्ही जोरात ओरडता, जे काही ओरडता, तोच आवाज तुम्हाला थोड्या वेळानंतर पुन्हा परत एकदा ऐकू येतो किंवा पुन्हा ऐकू येतो. असा जो परत ऐकू आलेला जो आवाज असतो, तो जो अनुभव असतो, that sound is called as an echo. त्या साऊंडला आपण म्हणतो इको. मग इको कोणाला म्हणायचं तर लक्षात घ्या,
When you hear the same sound just after a little while, this sound is called an echo. या साऊंडला काय म्हणतात? इको. Echo is the repetition of original sound because of reflection by some surfaces. काय म्हटलं? An echo is the repetition of the original sound because of reflection by some surface. इको म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन. हे लक्षात घ्या. इको इट इज द रिपिटेशन ऑफ ओरिजिनल साऊंड बिकॉज ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ सम सरफेसेस. याबद्दलची डिटेलमध्ये माहिती आपण पुढील भागामध्ये घेऊया.